5 मिनिटं सांगत जाईन त्या पोराला. आता विचारलं ते उपराजधानी माहित नाही महाराष्ट्राची, सांगा ना. महाराष्ट्राची साधी उपराजधानी माहित नाही, त्यांना आदिवासी मंत्री माहित नाही. काय शिकवतो तुम्ही? मग निवडत्या पोरांना यायचं, बसायचं, 2 टाइम खायचं आणि बस पुस्तकात जेवढा तिला शिकायचं सोडून द्यायचं. भूकंपट्टी शिकून राहिले तुम्ही नाही. कम से कम तो पोरगा सर्व्हिसेस जरी नाही लागला तर त्या पोरामध्ये अशा प्रकारची विद्वत्ता तयार करा. मी एखाद्या ठिकाणी जातो पोलीस स्टेशन मध्ये तर आम्हाला माहित राहत नाही 194 कलम काय, 298 काय, 105 काय, 104 काय. तो ठाणेदार कधी घाबरण? नॉलेज असेल तेव्हा ना. आमच्या पोराला काय घाबरत? काय बरं आमचे पोरं काय डरपूक राहतात? एखाद्या अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर त्या अधिकाऱ्याचा त्याला अधिकार माहित नसेल, तो घाबरणार नाही तर काय? हे शिकवा ना तुम्ही. 2 टाइम खायचं शिकवायचं का? भूकंपट्टी शिक्षण शिकू नका. तुम्हाला सांगतो, किती पोरांना तुम्ही स्कॉलरशिपची परीक्षा द्यायला लावता? किती पोरांना नवोदयची परीक्षा द्यायला लावता? किती पोरं तुमचे पास झाले? काय आहे तुमच्याकडे? सेंटर पाहत एखादी बोगस त्याला देऊन द्यायचं, त्या परीक्षेची पोरं पास करून द्यायचे. अरे या शाळेतला पोरगा माहिती आहे डॉक्टर, इंजिनियर, वकील झाला पाहिजे. झाले नाही का आमचे पोरं इथं? आता इथं जे आहे आमचे लोक शिकलेले लोक आहेत ना, तो अशी क्वालिटी असेल तो आश्रमशाळेचाच आहे.